घरात घेऊन जा. आजीबाईला तर घरातच जात होतं ना. आजीबाई घरात गेल्या, आजीबाईचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर सुना कुचकुच करू राहिल्या. आजीबाईचे पाय तर म्हणले 95 वर्षाचं वय झालंय आणि इतके सुकुमार कसे. आजीबाईचे बोट आता 80 वर्षाचे आजीबाईचे बोट आधार कार्ड पण घेत नाही. हो म्हणते आता तुमचं संपलंय, आता याच्यात हे करू नका, बायोमॅट्रिक होत नाही. असे खडतर झालेले असतात. पण या आजीबाईचे पाय इतके नरम होते. आजीबाईचे पाय काय नरम येतं. भगवान परमात्मानं त्यांचं त्या ठिकाणी अंतःकरण जिंकलं. महाराज सायंकाळच्या वेळेला सगळ्यांचा संवाद चालू आहे आणि ह्या गंगूबाईला काय करायचं, दारातच खपून घ्यायचं होतं. हे येईल म्हणून त्यावेळेला मग हिनं काय केलं, आजीबाईनं भगवान परमात्मानं सगळ्यांना रूप दाखवलं, आपलं सगळ्यांचं समाधान केलं. 4 दिवस झाले म्हातारी ही दारातली विचार करू लागली. 4 दिवस झाले मी इथं बेजारे बाजावर बसून, याचा कुठं पत्ता नाही, याचा कुठं ठेपा नाही, याचा कुठं ठापा नाही, काय करायला याचा काही मेळ नाही. कोण असं कुठं गेला सांग बाबा, गेला सांग म्हणले कुठं कामाला. पण मनात एक संशय येऊ लागला, आपल्या घरात का आला नसन, बघू द्या म्हणले डोळे लावून. आज रात्रभर पाहूच काय आहे ते प्रकार. रात्री 12 वाजता यायचं. पुन्हा भगवान परमात्माने यांना स्वरूप दाखवलं आणि सगळ्यांचा संवाद चालू झाला. हे आजीनं ऐकू येत नव्हतं. पण काय झालं, म्हातारीला खतरा होती. इतकी खतरा होती की विचारायचं काम मध्ये. एक म्हातारी अशी होती खतरा की नातवाच्या लग्नामध्ये अशी बेजार करू आलेली पाहुण्या रावण्याला. कपाट दिलं नाही आणि फ्रीज दिलं नाही, टीव्ही दिली नाही आणि मोबाईल दिला नाही. माणसं म्हणाली आता पोरगीच गळत गेली आम्ही तुम्हाला, फ्रीज आणि कपाट काय करायचे. सगळे माणसं गेले नवरदेवाला म्हणजे अहो तुमची पाहण आजी काऊन इतकी आम्हाला बेजार करायली. आता नवरदेव म्हणला मी माया भानगडीत आहे. म्हातारी चचन बी म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं काऊन म्हणले आजीबाई. ही म्हणली काय झालं बाळू, जेवल्या का. चचन म्हणजे काय म्हणालास म्हणले, जेवल्या का नाही. म्हातारीला चॅप्टर होती म्हणली अगोदर वऱ्हाड चचन, मग वऱ्हाडनी चचत्यान, मग नवरदेवाची माय चचन, नवरदेवाचा बाप चचन. मग काय चचन तर चचन, नाही तर आयशेर तयारच आहे. अशी म्हातारी होती. रात्री 12 वाजता भगवान परमात्माचा संवाद चालू आहे. कान लावून बघितला आणि ऐकू लागलेली. त्यावेळेला सगळ्या सुनांना बोलवलं. म्हणजे कोण आहे का घरामध्ये, म्हणले आजीबाई ना. मी उघडा बरं कवाड उघडलं तर भगवान परमात्मा स्वतः होते. स्वतः रूप दाखवलं. म्हणले कधी आलास रे, म्हणले 5000ची पैठणी कशी गोड लागली त्या दिवशीच आलो होतो. अशी अनंत खोड्या केल्या महाराज भगवान परमात्माला. खोड्या केल्याच्या नंतर आपला टाइमच झालेला आहे. आता लय खोड्या करावं तर आपल्याला इथंच भरपूर पुढेही बहुत करणे आहे. पुढे आपल्याला पसारा आपला आवरायचा. ज्यावेळेला खोड्या वाढल्या तेव्हा यशोदेनं भगवंताला सांगितलं म्हणजे काय करायचा, उद्या जाई राणा बोला, उद्या